हीच आपली परंपरा, हीच आपली ओळख आणि हीच आपली संस्कृतीसुद्धा आहे. तर आज मी गुरुपौर्णिमा घरामध्ये कशी साजरी केली ही तुमच्यापर्यंत एक छोट्याशा माध्यमातून इथे शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आवडला आणि तुमच्याकडे सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त काय तुम्ही करतात हे सुद्धा मला नक्की सांगू शकता. आज कोणती रेसिपी नाही बरं का. तर नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राची ओळख असणारी भजन आणि भोजन असा हा रंगारंगी कार्यक्रम हा आपल्याला बघायला मिळणार आहे माझ्या चॅनलवर. कारण आज कोणतीही रेसिपी मी अपलोड करणार नाही. तर आज घरामध्ये साजरा होणारा भजनाचा कार्यक्रम आणि तो साजरा कसा झाला गुरुपौर्णिमेनिमित्त हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्याकडे गुरुपौर्णिमा कशी साजरी करता कमेंट करून मला नक्की सांगा. ही फक्त एक साधी गोष्ट नाही, तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच आपली खरी ओळखसुद्धा आहे. घरी साजरा होणारा एक छोटासा कार्यक्रम तुमच्यापर्यंत शेअर करत आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. सकाळपासूनची माझी धावपळ, मी काय काय नियोजन केले हे सगळं यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला बघूया आज काय झाले. एक एक करून ही सगळी भजनी मंडळी ही घरामध्ये येत होती. प्रत्येकाचं स्वागतसुद्धा केलं जात होतं. गंध, टाळी आणि मनापासून नमस्कार या सगळ्यांचा केला जात होता. गंध लावताना फक्त टीका नाही लावला जात, तर तो प्रत्येक व्यक्तीला मान आणि आदर यामार्फत दिला जातो. ढोलकीचा आवाज, टाळ्यांचा नाद आणि नमस्कार या सगळ्यांमध्ये घराचं पूर्णपणे मंदिर इथे बनलेलं होतं. तुमच्याकडे सुद्धा असंच होतं का? कारण हीच आहे आपली महाराष्ट्राची खरी संस्कृती, ही जपली पाहिजे. आणि भजन आणि भोजन असा रंगारंगी कार्यक्रम हा घरामध्ये आज होणार होता. तर त्यासाठीचं माझं स्वयंपाकाचं संपूर्ण प्रिपरेशन मी इथे करून घेतलेलं होतं. फक्त इथे मेथीची भाजी मला ॲड करायची होती, जी आपल्याला नैवेद्यासाठी लागतच असते. तर इथे मी कोशिंबीर, त्यानंतर डाळ, भात, उसळ, चपाती, पापड, लोणचं, त्यानंतर चटणी अशा खूप सारे पदार्थ मी इथे बनवलेले होते. त्यानंतर मी मेथीच्या भाजीला सर्वात प्रथम फोडणी देऊन घेतली आणि मेथीची भाजी तयार झाल्यानंतर लगेचच आपलं देवांचं ताटसुद्धा भरायला सुरुवात केली. तर इथे मी भात थोडासा मोकळा करून ठेवत होते आणि तुम्ही बघू शकता लापशी आपली अशी मऊ लुसलुशीत इथे लापशी झालेली आहे. तुम्ही खायला येऊ शकतात लापशी. तर वेलकम आहे तुमच्या सगळ्यांचं. हा कार्यक्रम तर माझ्या घरामध्ये दरवर्षी होतो, पण यूट्यूबला मी सर्वात प्रथम इथे पहिल्यांदाच मी हा अपलोड करणार आहे. तर तुम्ही सगळे बघू शकता मी इथे देवांचं ताटसुद्धा तयार करून घेत आहे. कारण सर्वात प्रथम माझ्या घरामध्ये ताट हे देवांसाठीच असतं आणि नैवेद्य म्हटल्यानंतर त्यामध्ये तर मेथीची भाजी ही खूप गरजेचीच असते, कारण त्याशिवाय आपला नैवेद्य हा पूर्ण होत नसतो. इथे मी संपूर्ण ताट वाढलं, मटकीची उसळ, त्यानंतर भात, त्यानंतर लगेचच लापशी आणि चपाती असं पूर्ण देवांचं ताट इथे मी तयार करून घेतलं. तुमच्याकडे कसा नैवेद्य करतात आणि तुम्ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे गुरुपौर्णिमेला काय होत असतं.